राजा मार्तंड खंडेराय, कुलदेवी कुलस्वामी आई तुळजा भवानी आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या तिघांना त्रिवार अभिवादन आणि माझ्या आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या या शिवरायांना आपल्या वतीने मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आज 19 फेब्रुवारी या शिवजयंतीच्या सोहळ्यास आवर्जून उपस्थित असलेले आपल्या स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग इंग्लिश मीडियम प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षक वर्ग, शिपाई वर्ग आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं मी ITech SVT ॲडमिन सोमनाथ अढारे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शिवमय शुभेच्छा देतो. खरं तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला आणि सर्वत्र अनुभूत्सव साजरी केला गेला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी. फक्त 50 वर्षांचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचं. 50. पण या 50 वर्षांच्या कालखंडात तुम्हाला एकही घटना, एकही लढाई अशी दिसणार नाही की ज्याचं छत्रपती शिवाजी महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो, ते तर जाऊ द्याच, आईच्या गर्भात असताना सुद्धा ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष झाला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही केवळ वस्तुस्थिती आहे. आईच्या पोटात असतानाच ठरलंय जन्माला कशाला यायचंय, जन्माला येऊन काय करायचंय ठरलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली प्रत्येक घडामोडीचा छत्रपती शिवाजी महाराजांचं उत्तम नियोजन होतं. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नियोजन नव्हतं केलं, ते म्हणजे त्यांचा मृत्यू. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. महाराष्ट्राचं आभाळ काळवंडलं होतं. त्यावेळी संभाजी महाराज हे रायगडावर नव्हते, ते बुर्हाणपुराच्या स्वारीवर गेले होते. राजारामांचं लग्न हे बुर्हाणपुराच्या स्वारीवर असतानाच झालं, त्यामुळे ते काही लग्नाला येऊ शकले नाहीत. ते कैदेत वगैरे अजिबात नव्हते. ही केवळ वस्तुस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची वार्ता जर लोकांना कळाली तर रयतेत गोंधळ माजेल, शत्रू आक्रमण करायची भीती आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची वार्ता ही गोपनीय ठेवण्यात आली. आणि मग त्याच वेळी मंत्री रायगडावर जमा झाले. मंत्र्यांचा नवीनच डाव सुरू झाला. कसंही करून संभाजीराजे गादीवर येता उपयोगाचे नाहीत, कारण संभाजीराजे धर्मपंडित, संभाजी संस्कृत ज्ञानी, संभाजी निर्णय क्षमता असणारे, संभाजी प्रचंड शौर्यशाली, संभाजी प्रचंड बुद्धिमान. संभाजीराजे जर गादीवर आले तर ते आत्ताच आपल्या मुलाईचं ठेवत नाहीत, नंतर ते आपल्यालाच ठेवणार नाहीत. त्यापेक्षा राजारामांना गादीवर बसवा. राजाराम अल्पवयी आहे, त्यांना काही कारभार जमायचं नाही, म्हणजे कारभार आपल्याच हातात. स्वार्थी मंत्र्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कसल्याही परिस्थितीत संभाजीराजांना गादीवर येऊ न देण्याचा छंद मांडला. त्यासाठी सोयराबाईंना हाताची धरलं, सरळ हाताची धरलं आणि तिकडून कडाकले हंबीरराव मोहिते पाटील, जे मराठी शाहीचे सरसेनापती सर्लोस्कर, त्यांना निरोप पाठवला. संभाजींना कैद करायचंय, सैन्य तयार राहा. आता त्यांची भूमिका अशी की कुठल्या मामाला वाटणार नाही की आपला सख्खा भातचा गादीवर येऊ नये. आता राजारामांना गादीवर बसवते म्हटल्यानंतर मामा हंबीरराव लगेच तयार होते आणि झाले तसंच. त्यांनी उलट पत्र कळवलं, मी तयारच आहे, तुम्ही एकच या. मग इथूनच संभाजींना कैद करायला जाऊ. मंत्री आनंदले, निघाले, आले, कैबीडला आले. हंबीररावांच्या पुढे चला आता सैन्य घ्या, संभाजींना कैद करायचंय. आणि मग त्याच क्षणी हंबीररावने डाव बदलला. डाव त्यांच्यावर पलटवला. आल्यात सगळ्या मंत्र्यांना कातडे चढवले, सगळे मंत्री फिरतून गिरफ्तार केले आणि पन्हाळ्यावर नेऊन संभाजीराजांच्या पायाशी घातले आणि कडकले हंबीरराव मोहिते पाटील. ठीक आहे, नादान हरामखोर माणसं. राजा जाऊन अजून 11 दिवस नाही झाली आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला निघाल्यात. राजा घ्या सगळे मंत्री फिरतून ताब्यात. हंबीररावांच्या सांगण्याप्रमाणे संभाजी महाराजांनी सगळे मंत्री फिरतून गिरफ्तार केले. 1 महिनाभर पन्हाळ्यावरूनच कारभार चालवला. नंतर संभाजी महाराज रायगडावर आले. पण त्याच काळात संभाजी महाराजांनी हंबीररावांना विचारलं, मामासाहेब आपण राजारामांचे मामा असून, आमच्या मातोश्री सोयराबाई साहेबांचे सख्खे बंधू असून आपण त्यांच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा आमच्या पाठीशी कसे काय उभे राहिलात? त्यावर हंबीररावांनी उत्तर दिलं, स्वार्थी मंत्र्यांचा डाव लक्षात येतात आणि मंत्री माझ्याकडे येतात. सोयराबाईंनी आम्हाला निरोप पाठवला, कसंही करून संभाजीराजांना वाचवलं. सोयराबाईंचा निरोप आम्हाला आल्यामुळेच राजा आम्ही तुम्हाला वाचवू शकलो. दुर्दैवाने सोयराबाईंची भूमिका ही मराठ्यांच्या इतिहासात कैकेयी सारखी करून टाकल्यामुळं त्याही व्यक्तित्वावर सर्वात मोठा अन्याय झालाय. ही सगळ्यात मोठी शोकांतिका.
नंतर संभाजी महाराज रायगडावर आले. छत्रपती शिवाजी महाराजांची अंत्यविधी सुद्धा नीट झाली नव्हती. प्रथम संभाजी महाराजांनी ती करून घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर उभारली आणि तब्बल 9 महिन्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. संभाजी राजे या महाराष्ट्राचे आणि या स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. एके दिवशी संभाजी महाराजांनी हंबीररावांना विचारले, मामासाहेब या स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो, पण त्या औरंगजेबाचाही घाट उतरला पाहिजे. जागा शोधा मोक्याची. आणि हंबीररावांनी जागा काढली अगदी मोक्याची. राज एक जागा हाय बुर्हानपुरा, दारुल मुल्क दख्खन. बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाची दख्खनीतली राजधानी. ऐश्वर्य, संपत्ती, सामर्थ्य, अफाट. एखाद्या सुंदरीच्या गालावर तिळी शोभावा असा बुर्हानपुरा शोभतो. अफाट ऐश्वर्य, संपत्ती, सामर्थ्य आणि काढला छावा. अरे मग टाका छापा त्या बुर्हानपुरावर, करा कोळसा पुरा त्याचा. आणि सुटले मराठे, अरे बुर्हानपुराचे 17 पार धुतलं, काही ठेवलं नाही. अरे बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाचा हळूहळू काहीच पार, पण चेंदा मेंदा करून टाकला मराठ्यांनी त्याचा. अरे औरंगजेबाला संभाजी राजांचा हा पहिला तडाखा सोचतोच. औरंगजेबाला संभाजी महाराजांनी दुसरा तडाखा दिला. औरंगजेबाच्या नावानं वसवलेला औरंगाबाद. संभाजीराजांनी त्यालाच हात घातला. इतकं लुटलं, इतकं धुतलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय दुसरं काही ठेवलंच नाही. अखेर औरंगजेब चौतावून उठला आणि आगी मोहोळ उठावं असं पेटून उठला आणि उचलली पावलं तरी दख्खनवर. औरंगजेबाचं साम्राज्य म्हणजे या आशिया खंडातलं सर्वात मोठं साम्राज्य. आणि या शिवरायांचं आणि या संभाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे या आशिया खंडातलं सर्वात छोटं साम्राज्य. मनभर सैन्य, मनभर मराठ्यांना चिरडायला निघालं आलं स्वराज्यावर. पण इतक्यात औरंगजेबाला कुठेतरी सल्ला दिला. मतलब मराठों की जान है उनके गढ़ किलों में है, पहले गढ़ किले ले लेते हैं, मराठी कुत्तों को तो आजा के घुटने देखते हमारे सामने. औरंगजेब मतलब बहुत खूब, बताओ ऐसा कौन सा किला है जो जल्द से जल्द लिया जा सकता है. अरे तरसला होता विचारतोय ऐसा कौन सा किला है जो जल्द से जल्द लिया जा सकता है. म्हणजे पहिल्याच घासाला खडा लागायला नको, मुहूर्ताचा नारळ पटकन फुटू द्या. विचारतोय ऐसा कौन सा किला है बताओ. मग त्याला कुठल्या एका सदराने उत्तर दिलं, हुजूर एक किल्ला आहे नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी पासून अवघ्या 10 मैलांवर असलेला. प्रभू श्री राम तिथे विश्रांतीसाठी जायचे, त्याची सेज तिथे, म्हणून त्या किल्ल्याला नाव पडलं राम सेज. हुजूर छोटासा किल्ला आहे. मराठी अवघे 600 हुजूर. तोफखाना कुछ नहीं हुजूर, बारूद कुछ नहीं हुजूर, वसीयत कुछ नहीं हुजूर. तो फिर कौन जाएगा. आणि उभा राहिला शहाबुद्दीन खान. हुजूर हम जाएंगे. कितने दिनों में ले लोगे किला, कितने दिन. हुजूर 1 दिन ही काफी है, बस आज गया कल किला लेके वापिस आया, बस बात खत्म. बहुत खूब. 10,000ची फौज दिली. मराठी अवघे 600, 10,000ची फौज दिली. जाओ हमें राम सेज चाहिए, जाओ. आणि विजयाची खबर ऐकायला औरंगजेब आतून उरला. 10,000ची फौज घेऊन निघाला शहाबुद्दीन खान. निघाला राम सेजवर. अरे वेडा टाकला राम सेजला. फाट सगळ्यात मराठ्यांच्या अवघे 600 मावळे किल्ल्यावर बघताय. प्रचंड सैन्य, तोफा, बारूद, बसकेत, फाट. आणि बघता शहाबुद्दीन खानानं वेडा लावला, मोर्चे लावले आणि आदेश दिला. निघाली मोकळी फौज. निघाली राम सेजवर. अरे वेळ सोडून पुढं पारनिम्यापर्यंत पोहोचली. आमच्या मराठ्यांची हालचाल न प्रतिकार. शहाबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला देतात वाटतं. मोठा उत्साह, चला किल्ला चलो. आणि चलो असं म्हणत सैन्य जवळ किल्ल्यावर पोहोचणार. तसं शहाबुद्दीन खान आनंदला, ले लिया किल्ला चलो आगे. आणि ते सैन्य जसं टप्प्यात आलं तसं मराठे सावध झाले. किल्ला करायचा इशारा घेऊनली. हातातल्या गोखण्या धरारल्या, दगडं सुटली. दाना थार करत दगड आपू लागली. अरे पत्थरांची बहुचार नुसती. त्या पत्थरांच्या मारानं घायल झालेलं शहाबुद्दीन खानचं सैन्य पाठीला पाय लावून पळत सुटलं. त्या शहाबुद्दीन खानच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शहाबुद्दीन खान म्हणाला, कैसे है ये माठ है, पत्थरों से खेलते हैं. एका दिवसात किल्ला घेतो म्हणतेला शहाबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात आपल्या जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए. मग त्याचा एक सरदार होता मोठा, पण तो म्हणला, हो बोलो
नाही, काल आपण चालत चालत गेलो, दगड डोक्याला लागली, म्हणजे आपण चालत चालत नको जायला, सरपटत जाऊ, म्हणजे दगड आली तरी वरनं जातील, आपल्याला लागणार नाहीत. मोठी लांबी कल्पना शाहरुद्दीन खानला पटली. ऐसे ही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरलं संजय निघाले सरपटत, सर 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 करत पुढं वेळ सोडून पार निम्म्यापर्यंत पोहोचलं. अरे कुणी डोक्यावर काढायला तयार होत नव्हतं. डोक्यावर काढायचं, डोक्यात दगड बसायचं, डोक्याला ताप नको, बघ खाली चल पुढं. आणि निघाले सरपटत सैन्य जसं टप्प्यात आलं तसं शाहरुद्दीन खान आनंदला. अरे वा, ले लिया किल्ला, चलो आगे. अरे मराठे फक्त बघत होते, आणि पण मराठे रात्रभर तटबंदीवर मोठमोठ्या त्यांनी दगडी शिळा रचून ठेवलेल्या. त्या सरपटणाऱ्या सैन्य जसं टप्प्यात आलं ना, तशा दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून गडगडा करत शिळा सुटल्या खाली. त्या सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटणारं करून मगच त्या मोठमोठ्या दगडी शिळा खाली जाऊन थांबल्या. शाहरुद्दीन खानला काही कळे ना, क्या जाय. मग त्यांनी आपल्या तोफखाना प्रमुखाला बोलवलं, पण तोफे लागो तोफे किले पर बस तोफों से कितने पल में आ जाएगा किला हमारे हाथ में. तोफखाना प्रमुख म्हणाला, हुजूर 2 घंटे की बात है खाली, बस 2 तासात किल्ला तुमच्या पायाशी आम्ही ठेवतो, बहुत खूप. शाहरुद्दीन खानने तोफखाना प्रमुखाला तोफा लावायला सांगितल्या. रात्र झाली, पण त्याच रात्री सगळे निद्राधीन असताना सुमारे 1:30च्या सुमारास काही मराठी किल्ल्यावरून खाली आले. सर्व शाहरुद्दीन खानच्या छावणीत घुसले. सर्रा कापाकापी केली नुसती, नुसता कण हल्ला मारला नुसता. आणि मुघल जागा व्हायच्या मराठे काय छापा मराठों का छापा. नीत उडाली मोगलांची. रात्र सरली, सकाळ झाली. दुसऱ्या दिवशी शाहरुद्दीन खानानं तोफखाना प्रमुखाला तोफा लावायला सांगितल्या. तोफा लादल्या, दारू ठासली. आता फक्त वातान पेटवायचं. त्यासाठी तोफखाना प्रमुख पुढे आला. त्या तोफेच्या वाटेला पत्ती लावणार, तोच वर्ण तोफेचा एक गोळा गुण करत आला. तसा तोफखाना प्रमुखाच्या शेजारीच धडाम धूम. तसा तोफखाना प्रमुख म्हणाला, पिचेलो तोफे पिचेलो. मुघलांचा तोफ मारा सुरू व्हायच्या आत मराठ्यांचा तोफ मारा. तोफखान्या प्रमुखांना आपल्या सगळ्या तोफा मागं घ्यायला सांगितल्या. आता काय झालं, सगळ्या तोफा मागं घेतल्याने काही गोळे यांच्यावर पोचेनात, तर तोफा पुढे घ्याव्या तर मराठ्यांचे गोळे अंगावर परसते. शाहरुद्दीन खानला विचारलं, क्या हुआ. तोफखाना प्रमुख म्हणाला, काय होत नाही हुजूर. म्हणजे हुजूर, आपल्या तोफा मागं घेतल्याने आपले काही गोळ्यावर पोहोचणार, तर तोफा पुढे घ्याव्या तर मराठ्यांचे गोळे अंगावर बरसत आहेत. अरे तुम्ही तर म्हणाले होते मराठ्यांकडे तोफा नाहीत, मराठ्यांकडे तोफा नाही म्हणाले होते ना हुजूर. मराठ्यांकडे तोफा नाही, पण डोकं तर आहे. म्हणजे हुजूर, त्यांनी एका रात्रीत लाखाचे तोफा तयार केले. ठीक आहे तोफे तयार केले, लेकिन तोफगोळे किती असेल आहे उन्होंने हुजूर. मग ते रात्री आपल्या इथे कशाला आले, वो क्यों आए थे हमारे यहाँ पे रात को, वो तोफगोळे आपले केले. शाहरुद्दीन काय बोले ना, अरे क्या किया जाए. 1.5 महिने झाले, 2 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले. अरे अवघे 600 मावळे किल्ला अजिंक्य ठेवते. पुढं सरकू देण्यात धडपडला वैतागला शाहरुद्दीन खान. शेवटी डोक्यात युक्ती निघाली. तोफा मागं घेतलेल्या गोळ्यावर पोहोचलात ना, आदेश दिला सैन्याला, झाडं तोडा, आजूबाजूची झाडं तोडा, पूर्ण जंगलातली. शाहरुद्दीन खानानं अफलातून किमया केलेली. त्याने किल्ल्याच्या उंचीत का लाकडी बुरुंज बांधायला घेतला. लाकडी बुरुंज का, तर या सगळ्या तोफा लाकडी बुरुंजावर जाऊन ठेवायच्या आणि वर्ण किल्ल्यावर तोफारा सुरू करायचा. बस साधी गोष्ट नाही. किल्ल्याच्या उंचीत का लाकडी बुरुंज, लाकडी दमदमा का, आणि केवढा, सगळ्या 50 तोफावर बसतील एवढा मोठा लाकडी दमदमा, आणि 500 सैन्य उभे राहतील वर एवढा मोठा. पूर्ण बुरुज उभे राहीपर्यंत मराठी शांत उभे राहिले. चालू द्या तुमचं, चालू द्या. 1.5-2 वर्ष काम चालू आहे. अखेर बुरुज उभा राहिला, तोफाईवर चढवल्या. आता दुसऱ्या दिवशी तोफमारा सुरू करायचा आहे. तोफमारा सुरू झाला की बस किल्ला ताब्यात. रात्र झाली, सगळे निद्राधीन असताना सगळे मोगल थकले, मोगल शांत पडले. आणि नेमके रात्री 1:30च्या सुमारास काही मराठी किल्ल्यावर खाली आले. सरळ शाहरुद्दीन खानच्या छावणीत घुसले. सर्र कापाकापी केली नुसती, नुसता कलो हल्ला माजला नुसता. काही मराठी त्या बुरुंजाच्या पुढे आले. त्या बुरुंजाच्या कडेने दारू गोळा ठासून भरला, सुरुंग पेरले, आणि बघता वातानी पेटवल्या. बघता वातान पेटत गेली. तुई करत वातान पेटत गेली. आणि अचानक धडाम अख्खा बुरुंजच खाली ढासळला. तोफा सकट अख्खा बुरुंज खाली. शाहरुद्दीन खान डोक्यालाच हात लावून बसला. क्या किया जाए. अरे 1.5 वर्ष झालं, औरंगजेबानं शाहरुद्दीन खानला विचारलं, तुम्हाला एक दिन कितने
वर्षों का होता है शाहरुद्दीन खान। एक दिन आओ वापस। फतेह खान तुम्हारे नाम पे ही फतेह है। जाओ जाओ, हमें फतेह चाहिए। जाओ, 20,000ची फौज दिली मावळे आणि मराठे 600, 20,000ची फौज दिली फतेह खानला. फतेह खान 20,000ची फौज घेऊन निघाला रामसेजवर. अरे गोचडी सारखा चिकटला तर रामसेजला. अरे पाठ सराचा घर. पण मराठ्यांची टक्कर देत राहिला. अरे पण मराठे झुंजत राहिले. मराठ्यांची टक्कर देणं टाप नाही कुणाची टाप. अरे माझे शिवराय म्हणत होते माझा एक किल्ला माझ्या मावळ्यांनी 1 वर्ष लढवला, पण माझे सगळे 350 किल्ले घ्यायला औरंगजेबाला 350 वर्ष लागतील. परंतु संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी रामसिंह नावाचा 1 किल्ला 6 वर्ष लढवला. 6 वर्ष म्हणजे 350 किल्ले. असे औरंगजेबाला संभाजी महाराजांचे सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागेल? अरे औरंगजेब सल करत होता, पण काही उपयोग होता. औरंगजेब बोलत खूप होता, पण सांगत काहीच नव्हता. औरंगजेब चालत खूप होता, पण पोहोचत कुठंच नव्हता. औरंगजेब लढाया खूप खेळत होता, पण जिंकत कुठंच नव्हता. ही सगळी ताकद या एकट्या छत्रपती शिवरायांच्या शूरवीर साच्याची. अशा प्रकारे या छत्रपती शिवरायांना आपल्या सर्वांच्या वतीने माझे कोटी नमन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.